आणि त्या 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य, तर राहुल गांधींना 100% आरक्षण संपवायचं असल्याचंही गायकवाडांचं विधान। संजय गायकवाड शिंदेंच्या लाडानं वाया गेलेला अडाणी, खासदाराचा काँग्रेसचे आहेत बळवंत वानखेडे यांनी टीका केली आहे। संजय गायकवाड अवकातीबाहेर बोलत आहेत। विधानसभा निवडणुकीत तुमची मस्ती उतरेल, विजय वडेट्टीवारांची टीका, तर संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची वडेट्टीवारांची मागणी। संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, बावनकुळेंची संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींवर बोलल्यावर जी कारवाई भाजपनं केली तीच कारवाई राहुल गांधींवर वक्तव्य करणाऱ्यांवर करावी अशी अपेक्षा आहे। संजय गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अंबादास दानवे यांचं वक्तव्य। राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद नाही, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून बाळासाहेब थोरात यांची टीका। अजित पवारांनी महायुतीमध्ये 80 ते 90 जागा मागितल्यात, जागा वाटपाच्या चर्चांमध्ये मी जास्त लक्ष घालत नाही। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे चर्चा त्यांच्यात होत असते, भुजबळांची प्रतिक्रिया। अजितदादा गटाचे आता अर्ध्याहून जास्त आमदार पवारांसोबत जातील, आमदार बच्चू कडूंचा हा दावा, तर लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवाद सुरू असल्याचंही बच्चू कडूंचं वक्तव्य। स्ट्राईक रेट आणि क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र, वर्षावर पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती, 8 ते 10 दिवसामध्ये जागा वाटप पूर्ण करणार असल्याची माहिती समोर। गद्दारी, भ्रष्टाचारी आणि खोटं बोलण्यात तुमचा स्ट्राईक रेट मोठा, राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। प्रमुख नेते आपल्या मताप्रमाणे सांगतील, नंतर फायनल निर्णय होईल, मुख्यमंत्र्यांच्या स्ट्राईक रेटच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांचं वक्तव्य। महायुतीमध्ये जिंकण्याकरिता लढायचा हा एकच फॉर्म्युला, महाविकास आघाडीपूर्वी महायुतीचं फॉर्म्युला आणि जागा वाटप झालेलं असेल, बावनकुळेंची माहिती। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता, निवडणुका 2 टप्प्यात होतील, मुख्यमंत्री शिंदेंकडून शक्यता व्यक्त, वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा। निवडणुकांच्या तारखा सांगायला मुख्यमंत्र्यांनी आयोगाचा पदभार सांभाळलाय का, संजय राऊत यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हा निवडणूक आयोगाचा अधिकार, शिंदेंच्या अनौपचारिक गप्पांमध्ये निवडणुकीसंदर्भातील माहितीवर अजितदादांची प्रतिक्रिया। विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वळू रेड्यांना आम्ही चापकानं फोडून काढणार, सदाभाऊ खोत यांचा महाविकास आघाडीवर प्रहार। इंग्रजांची कूटनीती शरद पवारांनी आत्मसात केली, शरद पवारांनी लोकसभा जिंकण्यासाठी जाती जातीत विष पसरवलं, रणजितसिंह निंबाळकरांची टीका। रामराजे निंबाळकरांच्या डोक्यावर परिणाम झालाय, रामराजे निंबाळकरांसोबत आता दहशतवादी फिरतायत, रणजितसिंह निंबाळकरांचा निशाणा। जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळ झिरवाळांना मीच पाठवलं होतं, गोकुळ झिरवाळ जयंत पाटलांच्या भेटीवर नरहरी झिरवाळ यांचा दावा, जयंत पाटील माझे नेते म्हणून मुलाला सत्कारासाठी पाठवलं, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। इथून हातपाय पसरले की फडणवीस दिल्लीत जाणार की काय, राऊतांचा सवाल, फडणवीस आणि बंगल्याचं काय रहस्य कळत नाही, राऊतांची फडणवीसांवर टीका। सत्ता असताना पवारांनी महाराष्ट्राला लुटायचं काम केलं, गोपीचंद पडळकरांचा आरोप, तर पवारांनी हरिनामाचा जप करावा, पडळकरांचं वक्तव्य। संजय राऊत नावाचा घरकोंबडा रोज आरोळी देतो, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठी पाठिंबा आहे असं जरांगेंना पत्र द्यावं, सदाभाऊ खोत यांचं ठाकरे गटाला आव्हान। धनगर समाजाचा एसटीतून आरक्षण मागण्याचा हट्ट योग्य नाही, समिती नेमताना आमचा लोकांना विश्वासात आम्ही घेतलं पाहिजे, नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये झिरवाळांनी नाक खुपसू नये, उपोषणकर्ते दीपक बोराडेंचा इशारा। मराठा ओबीसी समाजात वाद लावण्याचं काम भुजबळांचं, मनोज जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका, तर एसटीतून धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, जरांगे पाटलांचं वक्तव्य। रणजितसिंह नाईक निंबाळकरांची धनगर समाजाच्या उपोषण स्थळाला भेट, तर आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपुरात धनगर समाजाचं उपोषण। मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसणार, आज मध्यरात्रीपासून जरांगेंचं आमरण उपोषण, सगळे सोऱ्याच्या मागणीवरून जरांगे ठाम।
आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, सरकारला ही शेवटची संधी. फडणवीसांनी अडवणूक करू नये, जरांगे पाटलांचा इशारा. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसी आंदोलकांकडूनही उपोषणाचा इशारा. जरांगे उपोषण करणार असतील तर आम्ही अंतरवाली सराटीत उपोषण करणार, मंगेश ससाणे यांचा इशारा. जामनेरमधील भाजप नेते दिलीप खोपडेंचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा. 21 सप्टेंबरला शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. शरद पवार पक्षाचा प्राथमिक अहवाल 2 दिवसात सादर होणार. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं गोळा केलाय अहवाल. मुंबईतील सेबी कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन. माधवी पुरी बुश यांच्यावर आरोप करत आंदोलन. अजितदादांकडून फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बाप्पाचं दर्शन. अजित पवारांआधी काँग्रेस आमदार अमीन पटेलही सागर बंगल्यावर. राजकीय चर्चांना उधाण. मी काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार. फडणवीसांच्या भेटीनंतर काँग्रेसचे आमदार अमीन पटेलांकडून स्पष्ट. मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्याचा रंग पांढरा. शिंदेंची प्रतिक्रिया. तर मुख्यमंत्री म्हणतात ती योग्यच, पांढरा रंग सगळ्यात चांगला. अजितदादांची प्रतिक्रिया. अमरावतीमधील 8 विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेस नेते कुणाल चौधरींकडून आढावा. आपली एकजूट दाखवा, यशोमती ठाकूर यांचं आवाहन. विधानसभेसाठी काँग्रेसकडे इच्छुकांचे तब्बल 1633 अर्ज. सत्ताधारी पक्षातील सदस्यही काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती. विधानसभेसाठी भाजपकडून बाहेरील राज्याच्या नेत्यांची फौज मैदानात. विधानसभेसाठी दिग्गजांच्या आधारे भाजपकडून आढावा. अनेक केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी केलाय महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांमध्ये दौरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर. पोहरादेवी येथील भवनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. विरासत बंजारा या संग्रहालयाचं देखील नगारा भवनाचं काम अंतिम टप्प्यात आहे. शरद पवार गट हा बुजुर्ग पक्ष. खुर्दमधून बुजुर्गमध्ये कधीही परतता येतं. अमित देशमुखांचा अजित पवार गटाला सल्ला. आमदार नितेश राणेंवर नवी मुंबईतील NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उल्वेमधील कार्यक्रमात मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप. वरळी मतदारसंघात दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंची भेट. लोअर परळचा राजा गणपती मंडपात दोन्ही नेते भेटले. संदीप देशपांडेंनी हाक मारताच आदित्य ठाकरेंकडूनही प्रतिसाद. सुप्रिया सुळेंकडून सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन. सदानंद सुळेंसह रेवती सुळे लालबागच्या राजाच्या चरणी लीन. अजितदादांकडून लालबागच्या राजाचं दर्शन. राजाच्या दर्शनानंतर दादा चिंतामणी आणि सिद्धिविनायकाच्या चरणीही लीन. सोलापूरमध्ये भाजप आमदार सुभाष देशमुखांना मोठा धक्का. विधानसभा निवडणुकीआधी सुभाष देशमुख यांच्या गटामध्ये बंडाळी. देशमुख गटातील 6 नगरसेवकांचा दक्षिण सोलापूरचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा. जागतिक बाजारात भारतीय कांद्याचा दर जास्त. कांद्याच्या निर्यात वृद्धीची शक्यता नाहीच. सरकारनं कांदा निर्यात शुल्क रद्द करावं, व्यापाऱ्यांची मागणी. कांदा निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतरही कांदा निर्यातदारांचे हाल. सिस्टीम अपडेट न झाल्यामुळे बांगलादेश सीमेवर कांद्याचे 100 ट्रक अडकले. मुंबई पोर्टवर देखील 300 कंटेनर अडकून पडल्याची माहिती आहे. केंद्र सरकारचा कांद्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय. भारती पवार यांची प्रतिक्रिया. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला विलंब नकोय, केंद्र सरकारचे निर्देश. निवृत्तीनंतर अनेक महिने पेन्शन मिळाली नसल्याच्या तक्रारीनंतर वित्त मंत्रालयाचे निर्देश. अदानीला राज्यात वीज पुरवठ्याचं कंत्राट. महाराष्ट्रामध्ये वीज पुरवठा करण्याच्या कंत्राटासाठी लावलेली बोली अदानी समूहानं जिंकली. एखाद्या कंपनीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल कुणाला अक्कस असेल तर जरूर बोला, पण पुरावे द्या. अदानीला कंत्राट दिल्याच्या चर्चेवर अजितदादांची प्रतिक्रिया. संजय दिना पाटलांनी छोटा राजांच्या नावे दिलेली तक्रार गैरसमजामधून 2015ला दाखल केलेल्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट. संजय दिना पाटील यांच्याकडूनही तक्रार मागे. वसमत तालुक्यामधील पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठरवून गोंधळ केला. पवार गटाच्या जयप्रकाश दांडगा गावकर यांचा अजित पवार गटावर आरोप आहे.